ॐ तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता एक चिंतन या विषयावर प्रवचनमाला चालू आहे। आपण वचनामृताचा 10वा अध्याय बघत होतो। श्रीरामकृष्णांकडे दक्षिणेश्वरला नरेंद्र आले आहेत आणि त्यामुळे त्यांना किती आनंद झाला आहे याचं वर्णन या अध्यायात वारंवार येत आहे। कोणत्याही प्रिय वस्तूला बघून किंवा त्याच्या संपर्कात येऊन आपल्याला आनंद होतो। प्रिय वस्तू आपल्याला आनंद देते, अप्रिय वस्तू दुःख देते। नाही, हा साधारणतः नेहमीचा आपला अनुभव। तर ती प्रिय वस्तू जर खूप प्रिय असेल तर मग खूप आनंद होतो। आनंद ही भावना आहे आणि कोणतीही भावना मग सुखाची असो किती दुःखाची असो ती काही वेळ असते, त्याचं अत्युच्च टोक गाठते आणि मग ते पुन्हा खाली येते। कोणती म्हणा, एक तीव्र अशी, त्याला आपण ॲपेक्स म्हणूया किंवा अगदी वरचं टोक म्हणूया, तिथपर्यंत ती पोचते। ती ग्राफ लाईक असते। ग्राफप्रमाणे ग्राफ हळूहळू वाढतो। जसं हिवाळ्यामध्ये हळूहळू थंडी वाढेल, पीकला पोचेल, मग हळूहळू खाली येईल। ती पावसाळा तसाच असतो, ऋतूप्रमाणे ते असतं। तर श्रीरामकृष्ण नरेंद्राच्या संगतीत किंवा ते आले असताना त्यांना किती आनंद होत असे नाही, याचं वर्णन करता करवत नाही। ते आपण गेल्या वेळी बघत होतो। किती वर्णन केलं तरी थिटं पडतं, अपुरं पडतं। कारण जण सुखेन ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम सुखमश्नुते, असं ते गीतेमध्ये आहे। तो ब्रह्मसंस्पर्शाचा आनंद, स्पर्श म्हणजे संपर्कात येणं, आणि तो ब्रह्मसंस्पर्श आहे। ब्रह्म हे आनंद स्वरूप आहे। नाही म्हणजे ब्रह्म हे काही त्याचं एक तात्पुरती गोष्ट नाही आहे। स्वरूप याचा अर्थ असा होतो ते नेहमीच असते, त्याच्यात खळ नसतो। जसं समुद्राच्या लाटा, ते नेहमीच उसळत असतात, उसंबळत असतात। कधी असतात कधी नसतात असं नाही, ते नेहमीच असतात। लाटा म्हणजे समुद्र, समुद्र म्हणजे लाटा। लाटाविरहित आपण तरंगविरहित समुद्राची कल्पना करू शकत नाही, त्याला स्वरूप म्हणतात की नाही। तर ब्रह्माचं स्वरूपच आहे, सुखस्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे। सच्चित सुख म्हणतात ब्रह्माला, नाही सच्चित आनंद म्हणतात। तर आनंद हा जो असतो त्याला, जसं मी आत्ता म्हटलं, पीक पॉईंट असतो। कोणतेही दुःखसुद्धा तसंच असतं। किती दुःख झालं तरी शेवटी त्याला ओहोटी लागते। जसं पुराला ओहोटी लागते ना, पूर येतो खूप असतो ज्यावेळी, मग हळूहळू तो उतरतो, ओसरतो। तसंच या भावभावनांना असं वर जातं, पीक पॉईंट आला, पुन्हा खाली आलं। पण जेव्हा हा आनंद लौकिक जगातला नसतो, आपल्याला प्रिय वस्तू, आपल्या आनंदाचे प्रसंग येतात की आपण त्यांना आणण्याचा प्रयत्न करतो, आणि किती वेळ राहतो, काही वेळ राहतो, नंतर तेवढं राहत नाही। आपल्या लौकिक जीवनामध्ये, दररोजच्या हरघडीच्या जीवनामध्ये आपल्याला काही ताण असतात,
काही काळज्या असतात ते बऱ्याच असतात की नाही. त्याला थोडा तरी विसावा मिळावा, आपण ज्याला आजकाल ब्रेक म्हणतो. म्हणून आपण काही काही गोष्टी करत असतो की जेणेकरून आपल्या हा जो ताणतणाव असतो त्याला ब्रेक मिळावा. मग आपण कुठेतरी जातो, काहीतरी सेलिब्रेशन्स करतो, वाढदिवस साजरा करतो, किंवा काही फॅमिली असतात, प्रसंग असतात जसे लग्न वगैरे. त्याच्यामध्ये लोक जास्तीत जास्त आनंद घेण्याचा प्रयत्न करतात सगळ्या प्रकारे. चांगले कपडे घालून, चांगलं जेवण करून, चांगले सगळे आपल्या जेवढे काही प्रिय लोक असतात एकत्रित येतात एका ठिकाणी. इतक्या लोकांना बघून गप्पा मारून वगैरे जुन्या नवीन आपण आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. सगळंच वातावरण कसं आनंदमय करण्याचा प्रयत्न करतो किंवा सुखमय करण्याचा प्रयत्न करतो की नाही. हे तुमच्या अनुभवाचं आहे नेहमीच्या की नाही. जास्तीत जास्त कसं ते सुखमय होईल, आनंदमय होईल. मग सुगंध आहे म्हणजे आपले जे 5 इंद्रिय आहेत ना, शब्द म्हणजे कानाला ऐकण्याला, आपल्याला चांगल्याच गोष्टी तिथे ऐकायला चांगल्या, म्हणजे काही दुःखाचं काही नसतं, ताणतणाव नसतात. काही 2-4 लोकांना ताणतणाव असतील पण त्यांनाही आनंदच असतो. बाकी सगळ्यांना तर आनंद करायला असतात. स्पर्श आहे, लोकांना भेटतो, हात मिळवणी करतो. रूप आहे, रस आहे, रसाचा प्रश्नच नाही. आजकाल कॅटरिंगचे 40-50 पदार्थ करतात सगळ्या प्रकारचे. गंध आहे, म्हणजे हे सगळे 5 इंद्रियांचे विषय असतात. हे आपल्याला आनंद देतात आणि अर्थात दुःखही देतात. पण ते दुःख न देता आनंद देणं, अधिकाधिक आनंद मिळावा या दृष्टीने आपण प्रयत्न करत असतो. पण हळूहळू तो ओसरतो, कारण तो विषय आनंद असतो. विषयाला जोडलेला आनंद त्याला विषय आनंद असे रामकृष्णांनी म्हटलं आहे. विषय आनंद हा विषयांशी जोडलेला असतो, त्याला खळ असतो. म्हणजे रात्री दुपारी 12 वाजता सूर्य वर जातो, पुन्हा खाली येतो, पश्चिमेकडे जातो. तसंच प्रत्येक गोष्ट पीकला पोचते, पुन्हा खाली येते. मग आपण पुन्हा काहीतरी शोधून काढतो, आनंदाचे भाव पुन्हा त्याला होतो. याला म्हणतात विषय आनंद. इथे आपण जे बघतो ते 10व्या अध्यायामध्ये की विषयानंद फार विशेष दिसत नाही आहे. इथे आहे ब्रह्मानंद आणि भजनानंद. आता ब्रह्मानंद हा विषय येत असतो, तिथे विषय नाही आहे. भजनामध्ये, भजनाच्या आनंदामध्ये, भजन म्हणजे सगळंच. हे आता आपण करतो ते भजनच करतो आहे की. भज हे फार व्यापक संकल्पना आहे, गीतेमध्ये पण आहे. भजस्व माम, माम भजस्व, मला माझं भजन कर. भजन म्हणजे आपण ज्याला म्हणतो, जे आपण नेहमी करतो तेच फक्त भजन नसतात. भजन म्हणजे देवाच्यासाठी जे काय करतं ते भजन असतं. म्हणून भज धातू फार व्यापक. भज हा ही धातू आहे. सेवस्वमाम, भजस्वमाम, सेवस्वमाम. देवाची विविध प्रकारे जी तुम्ही सेवा कराल त्याला भजन म्हणतात. गीते तेच आहे. अनित्यम सुखम लोकम इमं प्राप्य भजस्वमाम. हे जग आहे, इमं प्राप्य तुला मिळालेलं आहे. या जगात तू आलेला आहेस आणि एक दिवस आलेला आहेस आणि एक दिवस तू इथे नसणार आहेस. हे असं जग आहे. इमं प्राप्य, हे तुला मिळालेलं आहे. तू या जगामध्ये काही काळ राहणार आहेस. मग काही काळ राहणार तिथलं बघून की काय काय आहे. जसं आपण ट्रेनमध्ये बसल्यानंतर आपल्या जागेवर बसल्यानं बघतो काय काय गोष्टी आहे इथे. फॅन आहे की नाही बरोबर, लाईट आहे की नाही, बाथरूम कसे आहेत, लोक कसे आहेत, समोरचे, बाजूचे, आजूचे, बाजूचे की नाही. अशी थोडंसं आपण एक आढावा घेतो, चाचपून बघतो कसं काय. कारण आपलं काही वेळ तिथं राहायचं आहे, प्रवास करायचा आहे आपल्याला गाडीमध्ये बसून. तसे जगात आलो आहे ते जग आहे कसं हे आपल्याला माहीत पाहिजे. आणि मग त्याप्रमाणे आपण स्वतःला जुळवून घेतो, ॲडजस्ट करून घेतो. मग गीतेत सांगितलं आहे की हे काही थोड्या वेळा करताय बरं. इथे काही तुमचा प्रवास काही, तुम्ही गाडीत चढल्या तुम्हाला उतरायचं पण आहे, लक्षात घ्या.
फार सुंदर कल्पना आहे की नाही. यात काय लक्षात घेण्यासारखं आहे की नाही. हे तर स्पष्टच आहे की आपला प्रवास हा एका स्टेशनपासून सुरू झाला आणि एका स्टेशनपर्यंत संपणार आहे. ह्यात काय विशेष नवल काय आहे. आपल्या तिकिटावरती लिहिलंच आहे. त्यात नवल काय आहे. नवल आहे. याचं कारण असं की इतक्या स्पष्टपणे आपण जगात जगतो तसं होत नाही. आपल्याला इतक्या स्पष्टपणे जितक्या निश्चितपणे आपण गाडीत बसल्यानंतर आपल्याला माहीत असते की आपण या गाडीत या स्टेशनवर बसलो आहे आणि या स्टेशनवर उतरायचं आहे. गाडी सुरू होणार आहे आणि आपल्यासाठी कुठेतरी ती थांबणार आहे की नाही. याची सुस्पष्ट कल्पना आपल्याकडे नसते. म्हणजे आपला जो मेंदू आहे, मानवी मेंदू आहे, ब्रेन आपण ज्याला म्हणतो, हा जो आहे हा ब्रेन त्याचा जास्त विचार करू शकत नाही. एका सीमेपर्यंत आहे. नंतर ते आपल्या मेंदूच्या हे जे त्याचे संस्कार असतात त्यातून ते थोडंसं नाहीसं होतं नाही. पण ते वारंवार आपल्याला त्याची जाणीव व्हायला पाहिजे, स्मरण व्हायला पाहिजे. मना सत्य हे सत्य ही मृत्यूभूमी वगैरे खूप संत खूप वर्णन करतात. ते आपलं आनंद कमी करण्यासाठी नाही, दुःख वाढवण्यासाठी नाही, त्याची जाणीव व्हावी म्हणून. ती जाणीव फार महत्त्वाची आहे. आणि ट्रेनमध्ये ठीक आहे, गाडी आपलं स्टेशन येते, आपण झोपलेलो असतो, असे प्रसंग घडतात कधी कधी. उतरायचं राहून जातं, आपण गाडी समोर जाते, आपणही समोर जातो, मग जाग येते, अरे आपण तर आपलं स्टेशन सोडलं आहे. जीवनात तसं होत नाही. आणि जीवनामध्ये निश्चितपणे, म्हणून त्याला अनित्यम म्हटलं आहे. ती निश्चित गोष्ट आहे. या जगाचा अनित्य स्वभाव कोणीही बदलू शकत नाही, हे आपल्याला माहीत नाही. हे माहीत पाहिजे. याच्यावर वारंवार चिंतन करायला पाहिजे की नाही. तरच ती गोष्ट आपल्याला संस्कारमध्ये जाईल. ती आज बरोबर आहे आणि ते आपल्याला नाही. त्याच्यातच माणसामध्ये फरक पडतो. आणि संतांना आपण संत का म्हणतो, ते आपल्यासारखेच असतात, काहीच फरक नसतो. फक्त त्यांना ती जाणीव नेहमी असते. म्हणजे टिकणारं काय आणि टिकणारं काय नाही आहे, सदाचं टिकणारं आहे ते त्यांना नेहमी चिंतन करून विचार करून आपल्याला नाही जमत ते. म्हणून आपण सामान्य लोक आहोत. ते चिंतन करून तो इतका पक्का संस्कार करतात की त्यांच्या नित्याची बाब होऊन जाते ती, ठीक नाही. त्यामुळे त्यांना वागताना बरोबर त्यांना ते कळतं की अरे हे जसं आपण गाडीत वागतो, सगळंच करतो, पण आपल्या सतत नेहमी लक्षात असतं की आपलं स्टेशन, आपल्याला अमुक स्टेशननंतर आपलं स्टेशन येणार आहे की नाही. आपण सतत स्मरण करण्याचा प्रयत्न करतो. ते आपली झोप लागायला नको, आधीच अर्धा तास आधीच उठतो, सगळं सामानाची आवर करतो. बाकीचे लोक झोपले असले, आपली गाडी जर मध्यरात्री स्टेशन येणार असलं, आपण तिथे चूक होऊ नये याची काळजी घेतो. होऊ शकते चूक, होतेही, पण विमानात होते की नाही. आपलं आल्यानंतर उतरायला पाहिजे, लोक काही उतरत नाही. मग येऊन बघतात की अरे उतरा बाबा, तुमचं आलं आहे, त्या सांगतात. विमानातसुद्धा होतं असं कधी कधी. म्हणून ते लोक त्याची काळजी घेतात की चुकीचा पॅसेंजर या विमानामध्ये बसलेला राहू नये. असं होऊ शकतं. म्हणून इथे हा एक प्रकारे आपल्या जीवनाशी निगडीत असलेला फार मोठा सिद्धांत आहे की याची आठवण ठेवा. अनित्यम आणि असुखम म्हणजे सुखरहित हे जग. तुम्ही आनंदाचे प्रसंग निर्माण करा, नाही तर तुम्ही दुःखी होऊन जाल, डिप्रेशन येईल तुम्हाला, उदासीनता वाढेल. म्हणून जितकं शक्य आहे तितके आनंदाचे प्रसंग तुम्ही निर्माण करा. जो काही आनंद आपण घेऊ शकतो, जगातला आनंद, तो घ्यायला काही हरकत नाही आहे नाही. पण भान विसरू नका. आपण त्यांनी भान विसरतो. बेभान होऊ नका, उन्मत्त होऊ नका, की नाही. इथे आता येईल आहे तो उन्माद असायला नको. इथेही उन्मादाचा उल्लेख आहे की नाही. पण तो इथे लिहिलं आहे की श्रीरामकृष्णांना उन्माद झाला होता. ते म्हणाले की हा जो आहे आपला कृष्णकिशोर, तो मला एकदा म्हणाला, म्हणजे ठाकूरांना म्हणाला, एकदा मला म्हणाला
जानवं फेकून दिलं काय म्हणून. माझीही अशी अवस्था झाली. त्यावेळी अश्विनातल्या तुफानासारखं एक काहीतरी कुठून आलं आणि साऱ्याची दाणादाण करून गेलं. आधीचं काही देखील चिन्ह उरलं नाही, कसली शुद्ध नाही. धोतर गळून पडता आहे, मग जानव्याची काय कथा. मी त्याला उत्तर दिलं, एकदा तुम्हाला असला उन्माद हो मग कळेल. ही उन्माद अवस्था, उन्मत्त अवस्था, भानच नाही कशाचं. पण हे ईश्वराच्या त्या सत्भावाच्या सत्तत्वाच्या संस्पर्शात आल्यानंतर होणारी गोष्ट आहे. त्याला ब्रह्मसंस्पर्श म्हटलेलं आहे. स्पर्श, संस्पर्श, सम्यक स्पर्श, अतिनिकटता, ब्रह्माची अतिनिकटता, त्याला म्हटलं आहे संस्पर्श, ब्रह्मसंस्पर्श. हा आलिंगन ज्याला म्हणतात. की नाही, इथील श्रीरामकृष्णांनी नरेंद्रला गाढ आलिंगन दिलं आणि त्यांना म्हटलं, आज तू मला किती आनंद दिला आहे. संकीर्तन समाप्त झाल्यानंतर श्रीरामकृष्णांनी नरेंद्रांना वारंवार गाढ प्रेमालिंगन दिले. म्हणाले, तू आज मला किती आनंदी दिलास म्हणून सांगू. आलिंगन, त्याला संस्पर्श म्हणतात. की नाही, अतिनिकटता, की नाही, ही विषयामध्ये होते, विषयवस्तूंमध्ये होते. की नाही, अति आनंद असतो. त्याला ब्रह्मानंद सहोदर वगैरे म्हणतात. सह उदर म्हणजे भाऊ, त्याला सहोदर म्हणतात. एकाच आईचे 2 मुलं, त्यांना सहोदर म्हणतात. तर सह उदर म्हणजे गर्भ, पोट. तर हा ब्रह्मानंद सहोदर वगैरे काही नसतं, पण अति आनंद, अतिनिकटतेचा आनंद. उपनिषदात त्याचं वर्णन खूप सुंदर आहे की ज्यावेळी आतली भान नाही आहे, बाहेरचंही भान नाही, असं वर्णन आहे. की नाही, मांडक्य उपनिषदमध्ये हे ते बृहदारण्यकमध्ये मांडक्य उपनिषदमध्ये आहे की त्याला आतलंही भान नाही आणि बाहेरचं भान नाही. आपल्याला आपलं भान नेहमीच असतं. की नाही, मीचं भान नेहमीच असतं. पण अशा काही अवस्था असतात की इथे आपल्याला काहीच भान नाही. की नाही, जसं सुषुप्तीमध्ये आपण शिल्लक आहोत, आपलं अस्तित्व आहे, पण आपल्याला आपलं काही भान नाही, गाढ झोप लागलेली आहे, अति आनंदाची अवस्था आहे. तशी ती संस्पर्शाची अति आनंदाची अवस्था आहे. म्हणून गीतेमध्ये आणि उपनिषदांमध्ये की नाही, नांतम नांत प्रज्ञम न बहिष्प्रज्ञम, सुंदर आहे ते. नांत प्रज्ञम न बहिष्प्रज्ञम नो प्रज्ञम उभय अप्रज्ञम प्रज्ञान घन म्हटलं आहे. ती घन अवस्था मग अगदी जसं लोण्याचा हे आहे ना, ज्या सगळं लोणी सोडून दुसरं काहीच नाही, लोणीचं आहे. प्रज्ञान घनम, की नाही, शांतम शिवम अद्वैतम चतुर्थम मन्यते. की नाही, नांत प्रज्ञम न बहिष्प्रज्ञ, आतली पण जाणीव नाही आणि बाहेरची पण जाणीव, काही जाणीवच नाही आहे. ती संस्पर्शाची अति आनंदाची अवस्था आहे. ती इथे आपल्याला इथे दिसतात आहे. ब्रह्मसंस्पर्शम गीतेमध्ये अत्यंतम सुखमश्नुते म्हटलं आहे. सुंदर आहे. अशी बाब विषयांमध्ये खूप आपल्याला आनंदाची काहीतरी झाली. एखाद्याला मुलाला निकाल लागला आणि खूप चांगल्या अपेक्षेप्रमाणे त्याला त्याची जशी अपेक्षा तसा निकाल लागला किंवा त्याच्यापेक्षा अधिक लागला, चांगला लागला, तर त्याला अति आनंद होतो. कोणतंही यश मिळालं की अति आनंद होतो. पण हा सगळा विषयांचा आनंद आहे, हळूहळू ओसरून जातो. म्हणून अनित्यम सुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. कारण काय, हा जो विषयाचा आनंद आहे हा येणारा जाणारा आहे, त्याचा भरोसा नाही. हे काही वेळ ते आणि असुखम आहे, म्हणजे सुखरहित आहे. काही दिवस टिकेल, काही वेळ टिकेल, निघून जाईल तो. आणि शेवटी काय आहे, त्याला अंत आहे, शेवट आहे. पण भजस्व माम, माझं भजन कर, म्हणजे माझी सेवा कर. माझ्या संबंधित जसं मी आत्ता म्हटलं की तुम्ही हे भजन आहे, आपण इथे अध्ययन करतो आहे, याला भजन आहे. नाही, विविध प्रकारे मंदिरात नुसतं जरी तुम्ही बसलेत देवासमोर, दार बंद आहे, काही हरकत नाही, देव आत आहे, उघडेल दार, पण मंदिरात बसले तरी ते भजन आहे. की नाही, सगळंच काय जे काही आहे ते भजन आहे. तुम्ही घरी आहात तरी भजन आहे, ते घरचं काम करतात तरी भजन आहे. म्हणून भजस्व माम हे फक्त काय तुम्ही काही वेळ भजन केलं म्हणजे ते भजन नाही आहे, ती भजनाची असं म्हणून तीव्रता आहे, असं म्हणू शकू आपण. पण जे काही तुम्ही करत आहात घरी दारी बाहेर, ते सगळंच सगळं
काय आहे? भजन आहे. म्हणून तिथे माम भजस्व म्हटलं आहे. माम भजस्व म्हणजे असं नाही की तुम्ही संध्याकाळी आरती केली म्हणजे भजन स्थळ आटोपलं, आता चला घरी जाऊया, आहे की नाही, आता घरचं भजन सुरू होईल आहे, असं नव्हे ते, आहे की नाही. तुमचं भजन त्याला कुठे खळ नसतो, त्याला कुठे ब्रेक नसतो, आहे नाही. म्हणून ते अर्जुनाला गेला उपदेश आहे तो, भजस्व माम, माझं भजन कर. इथे तो ब्रह्मसंस्पर्श जरी नसला तरी भजनाच्या माध्यमात भजन हा विषय आहे की नाही, पण हा शुद्ध विषय आहे की नाही. हा जगापासून थोडासा दूर झालेला विषय आहे. जसं भजनामध्ये काय असतं, देवाची स्तुती असते, देवाची प्रार्थना असते, आहे की नाही. आरतीमध्ये तेच असतं, त्यामध्ये देव असतो, देव प्रकर्षाने असतो, प्रकट असतो, आणि म्हणून तो आनंद वेगळा असतो. तो सोज्वळ सुखाचा जो संस्पर्श असतो तो सात्विक आनंद असतो. जिथे गीतेमध्ये म्हटलं आहे सात्विक, राजसिक, तामसिक हे 3 प्रकारचे आनंद गीतेमध्ये म्हटलेले आहेत की नाही. त्यातला हा सात्विक असतो. श्रीरामकृष्णाला सात्विक म्हणजे त्याच्यात आणखी म्हटलं आहे शुद्ध सत्व आनंद असतो. सात्विकतेमध्ये सुद्धा रजतम मिसळलेला असतो, पण रजतम विरहित जो आनंद असतो त्यातून रजतम, जसं आपण चहाकडच्या गाळणीमध्ये करतो ना, चहा टाकतो, मग गाळणीमधनं चहा खाली पडतो, उरलेलं काय वरती राहतं, पानं वगैरे. आपल्याला चहा हवा असतो, मध्ये ते यायला नको तोंडामध्ये, त्याला गाळून घेतो आपण, कोणती गोष्ट गाळून घेतो. तसं हे गाळीव सुख आहे, त्यातला मधला रज आणि तम हा गाळून टाकलेला आहे, दूर केलेला आहे, त्याला बाजूला केलेला आहे. नाही, त्याला शुद्ध सत्व आनंद म्हटलं आहे. तिथे पुढे बरंच येलं आहे. त्या अवस्थेमध्ये श्रीरामकृष्ण म्हणतात ईश्वर सोडून दुसरं काहीही आवडत नाही. आपण आधी बघितलं आहे की ते नेहमी शोध घेत असत. जेव्हा ते झांबुकलं आले, नंतर दक्षिणेश्वर आले, कुठे प्रवचन होत आहे काय, कुठे भागवत होत आहे काय, कुठे महाभारत होतं काय, आता पण गेलं बघितलं, इथे बघितलं आहे की नाही. जीव कसा कासावीस होई ईश्वरीय गोष्टी ऐकण्यासाठी. भागवत, अध्यात्म, रामायण, महाभारत वगैरे कुठे होते याच्यासारखा शोधित असे वगैरे वगैरे आहे, आपण गेल्या वेळी बघितलं, आहे की नाही. तेवढा काही जीव आपला कासावीस होत नाही बरं आहे आपल्या दृष्टीने, आहे की नाही. आपलं एवढं कासावीस झालं तर आपल्याला तर काही सुधारणार नाही, आहे की नाही. आपलं वेगळं थोडंसं, आपण सगळीकडेच रमतो. श्रीरामकृष्ण सगळीकडे रमत नसत, आहे की नाही. ती फार असतं. आणि मग त्यांना तशाच प्रकारचे लोक आले की किती आनंद होत असेल, आहे की नाही. म्हणून मी नेहमी भक्तांच्या बरोबर राहत असे. मी आई काय घेऊन राहू, अशी एक अवस्था झाली श्रीरामकृष्णांची, आहे की नाही. त्यांना हे विषय घेऊन तर राहता येत नाही आपल्यासारखे, मग काय घेऊन राहू, मग भक्तांचा सहवास. नाही, आई कुठे आहे ते भक्त, तू म्हणाली होतीस की भक्त येतील म्हणून, तुझे कोणी दिसत नाही. मथुरा म्हणाल मी एकटा आहे की, मी एकटा 100 भक्तांसारखे आहेत, मी कशाला काळजी करता. पण नंतर हळूहळू भक्त आले, आता तर भरपूर भक्त आहे, हजारो लाखो भक्त आहेत त्यांचे, आहे की नाही. म्हणजे भक्तांशिवाय त्यांना पण चैन पडत नाही आहे. कारण काय, तो भाव भक्तांबरोबर राहतो, इतर विषयी माणसांबरोबर तो राहत नाही. ते त्याला आपण म्हणतो ना छेद मिळतो की नाही. आपल्या विचारांसारखा नसेल कोणी माणूस आला तर आपण जास्ती वेळ त्याच्याशी बोलू शकत नाही, राहू शकत नाही, आहे की नाही. थोडा वेळ आपल्या नेहमीच भावाचे लोक आले ते आपण तिथे थांबतो. आपल्याला काही जास्ती वेळ गेला तरी जितका जास्ती वेळ तितका आपल्याला जास्त आनंद होतो. पण आपल्या भावाचा जर माणूस नसेल, आपल्या मनाजोगता, किंवा आपले जसे विचार आहेत, आपले जशा आवडी आहेत की नाही, किंवा आपण ज्याप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो त्याप्रमाणे जर कोणी नसेल तर मग आपण तिथे रमत नाही, की नाही. तत्र न तत्र रमते, तिथे आपण रमत नाही की नाही. आपण थोडंसं वाटतं की जरा एक औपचारिकता असते तेवढी आपण करतो, पण त्याच्यानंतर आपण जास्ती तिथे वेळ घालवत नाही. पण तसं नसेल, वेळ कसा जातो कळतच नाही, की नाही. किती वेळ गेला तरी अरे इतका वेळ कसा गेला असं वाटतं आपल्याला. कारण काय, तिथे आपण रमतो. म्हणून इथे जे आहेत श्रीरामकृष्ण, आज श्रीरामकृष्णांच्या आनंदाला पारावार नाही वगैरे खूप छान आहे इथे उल्लेख. त्यानंतर तू मला आज किती आनंदी दिलास म्हणून सांगू. इथे
त्यांच्या आनंदाला आज जणू गरगरून भरती आली आहे. शब्दांची योजना बघा किती प्रकारे हे यांनी केलं आहे. आज नरेंद्र राहणार श्रीरामकृष्णांच्या आनंदाला पारावार नाही. आज त्यांचा आनंद हृदयात मावेनासा झालेला आहे. आनंदाचे जणू तुफान सुटले. हे सगळे वर्णन आहेत की नाही, वेगवेगळ्या प्रकारचे हे वर्णन आहे. हे आपल्याला कळावे की नरेंद्र काय आहे, एक मुलगा आहे कॉलेजात शिकणारा, त्याचं काहीतरी 22 वर्षांचं वय, तर पुढे येईल तो प्रसंग येईल, तोही आपण बघूया नाही. आणि मास्तरांचं काही 27 वर्षांचं आहे की नाही. तर त्यांना इतका आनंद होतो आहे, याचं कारण काय, नरेंद्रांमध्ये जे बघतात ते इतर बघत नाही की नाही. नरेंद्रांमध्ये ते ब्रह्म बघतात आहे, नारायण बघतात आहे. जसं देवाची भेट झाली तर किती आनंद होईल नाही. आपल्याला दुसरं काहीच सुचणार नाही. दुसरं आपल्यामुळे जसं ध्रुवाला नारायणाचं दर्शन झालं, त्याने तपश्चर्या केली आणि त्याला देवाचं दर्शन झालं. तो वनात होता, घोर वनात होता वगैरे वगैरे. ओम नमो नारायणाय म्हणून त्यांनी जप केला, सगळं विसरून गेला. पण प्रत्यक्ष देवाचं चतुर्भुजधारी नारायणाचं दर्शन झालं, त्याला किती आनंद झाला असेल. देव प्रत्यक्ष दिसतोय त्याला, किती आनंद दिसत असेल. श्रीरामकृष्ण नरेंद्रामध्ये नारायण बघायचे, ब्रह्म बघायचे की नाही. त्यामुळे ते आल्याबरोबर त्यांना ते खूप आनंद झाला. एक दिवशी त्यांनी म्हटलं ना, अरे तुझ्यामध्ये जेव्हा मला दिसणार नाही तेव्हा मी तो तोंडसुद्धा बघू शकणार नाही. म्हणजे त्याचा अर्थ असा की ते त्याच्यात नारायण बघत होते. इतरांना तो सारखा एखादा युवक वाटत होता, त्यांना तो युवक वाटत नव्हता. त्यांना कारण सगळंच माहीत होतं नरेंद्र कोण आहे की नाही. त्याचं अतीत, जन्माला येण्याच्या आधी तो कोण होता, आता कोण आहे, त्याचं पुढे काय आहे, सगळंच्या सगळं त्यांना माहीत होतं, दिसत होतं. आपल्याला काही दिसत नाही. आपल्या डोळ्यासमोर जेवढं आहे तेवढंच फक्त दिसतं, अलीकडलं पलीकडलं आपण काही बघू शकत नाही की नाही. परंतु श्रीरामकृष्णांच्या बाबतीत तसं नव्हतं. कारण काय, त्या सर्व अवस्थांमधून ते पार गेले होते नाही. म्हणून त्याला म्हटलं येते उन्माद म्हटले नाही. म्हणून इथे जिथे जिथे असं असतं की अशी अवस्था, जसं आपण उन्मत्त होतात, दुर्योधन सत्तेने उन्मत्त झाला होता, रावण उन्मत्त झाला होता, कंस उन्मत्त झाला होता. हे उन्मत्त होते लोक की नाही. अतिशय गर्वाने फुगलेले आणि अतिशय उन्मत्त असे व्यक्तिमत्व आपल्याला जगात दिसतात. त्यातली उदाहरणं आहेत, पुराणातली आहेत, वर्तमान काळात पण असतात. पण ही पुराणातली उदाहरणं आहेत. रावण आहे, दुर्योधन आहे, दुःशासन आहे वगैरे वगैरे. कर्ण आहे, तोही उन्मत्त झाला होता. आणि मग कंस वगैरे आहेतच. हे सगळं उन्मत्त अवस्था आहे. यशानी, सत्ता वगैरे 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 आहे की नाही. अधिकार, पद, प्रतिष्ठा, माणसं उन्मत्त होतात. पण देवाला घेऊन उन्मत्त होणं की नाही. तिथे म्हणतात की हलधारी कालीवडीत आला होता, मातीत तो म्हणत चला आपण मी त्याला म्हणालो कृष्णकेशोरनं मी साधूच्या दर्शनाला जाणार आहोत, तुम्ही चलाल. हलधारीने उत्तर दिलं मातीचा एक सांगाडा. पाहायला जाण्यात काय हशील, काय अर्थ कशाला, काय मातीचा सांगाडा आहे. त्याला दिसतं माणसं म्हणजे कशा मातीचे सांगाडे आहेत. मातीचा सांगाडा म्हणजे जसं मूर्ती केली जाते मातीची, गणपतीची, देवीची, तसं आहे मातीचा सांगाडा आहे. आतमध्ये काहीतरी वगैरे आहे आणि त्याला वरतून चोपडून दिलं आहे, हा मातीचा सांगाडा आहे. बरोबर आहे, चूक नाही आहे. पण त्याच्या आता चैतन्य आहे, जो चैतन्याचं चिंतन करतो. इथे छान दिलं आहे, त्यांनी उत्तर दिलं की कृष्णकेशोर रागाने लाल झाला. त्याच्या कानावर जेव्हा पडलं, तो म्हणाला काय हलदारी, असं म्हणाला. तो इतका रागावला की अरे तुम्हाला चैतन्य बघायला पाहिजे, ते तुम्ही मातीचा सांगाडा बघता. जसं आपण देवीची मूर्ती बघतो, दगडाची मूर्ती बघतो, आपण तिथे काय दगड बघतो, काय माती बघतो की काय बघतो आहे तिथे, आपण तिथे चैतन्य बघतो आहे की नाही. मग श्रीरामकृष्ण स्वामीजी म्हणत असतात, मी असं कोणी बघितलं नाही हिंदू, तो मंदिरात जातो आणि देवासमोर उभं राहून म्हणतो हे दगडा, तो दगड नसतो, तो देव असतो. नाही म्हणून जो भगवत चिंतन करतो, सुंदर आहे, जो भगवत चिंतन करतो, जो रामाचं चिंतन करतो आणि त्याकरता सर्वस्वाचा त्याग करतो, त्याचा देह म्हणे मातीचा सांगाडा. हे कोण म्हणतोय, हा म्हणतोय कृष्णकेशोर म्हणतोय. त्याला ठाऊक आहे का
की भक्ताचा देह चिन्मय असतो म्हणून. कृष्णकिशोर इतका रागावला होता की कालेवाडीत फुलं तोडायला येईल, पण हलदारीत दिसल्यावर तोंड फिरवून घेई, अगदी चकार शब्द बोले ना त्याच्याशी वगैरे वगैरे. काय चिन्मयाचं चिंतन केल्यानंतर मनुष्य चिन्मय होतो. नाही म्हणजे काय होतं, त्याचं मन चिन्मय होतं, मय ईश्वरमय होतं. चित्त म्हणजे ईश्वर, आहे की नाही. त्याचं मन ईश्वरमय होतं, त्याच्या चेतना ईश्वरमय होता, त्याचे विचार संकल्प सगळं ईश्वरमय होतं की नाही. मग हे सगळं चिंतन झाल्यानंतर मग त्याचा देहसुद्धा काय होतो, चिन्मयी होतो की नाही. मंदिरातला दगड हा विग्रह असतो, मूर्ती नसते की नाही. तो विग्रह असतो, त्याच्यामध्ये प्रतिष्ठा झाली असते, प्राणाची चैतन्याची प्रतिष्ठा झालेली असते. भक्त त्या देवाकडे त्या दृष्टीने बघतात. आणि हे जेव्हा कळत नाही तेव्हा लोक काहीतरी मूर्खासारखे बोलतात, मूर्खासारखे वागतात, आहे की नाही. आणि त्यांना वाटतं की आपण फार तार्किक आहोत. ते तार्किक नाही आहे, मूर्ख आहेत. कारण त्यांना कळत नाही. व्यवहारात मात्र तसंच करतात ते. प्रतीकाशिवाय आपल्याला जगताच येत नाही आहे. सगळे प्रतीक. फोटो म्हणजे काय, फोटो म्हणजे प्रतीक आहे, पण फोटो कशाला ठेवतो. जो तिरंगा असतो तो कपडा नाही आहे, ते संपूर्ण देशाच्या सन्मानाचं प्रतीक आहे ते की नाही. तो कपडा फडफडत नाही आहे ताणक्यावर, तर ते संपूर्ण देशाच्या सन्मानाचं प्रतीक आहे ते. त्यांनी तो जमिनीवर पडू नये म्हणे किती लोकांनी गोळ्या खाल्ल्या आहेत, मुलांनी युवकांनी गोळ्या खाल्ल्या आहेत की नाही. मेले आहेत ते, त्यासाठी प्राणत्याग केलेला आहे. ते फडक्यासाठी केलं आहे नाही, तर ते प्रतीक आहे, देशाचा सन्मान आहे तो. जेव्हा कोणीही सैनिक जेव्हा उंचावलेला ध्वज बघतो, तिरंगा बघतो आणि फडफडणार, तेव्हा त्याच्या हृदयामध्ये तो देशाचा सन्मान उचंबळून येतो. तो त्याला सलाम करतो की नाही. तो कपडा नाही आहे, ते प्रतीक आहे. तसंच हे जे प्रतीक असतात ते देवाचं अस्तित्वाचं प्रतीक असतात. ते तिथे देव असतो. तो काही मातीचा सांगाडा किंवा दगडाचं काहीतरी असं नसतं. ते फोटो नाही आहे तो. माताजी म्हणायच्या ना, मी बघते की त्या फोटोमधून एक किरण येतं. कारण याला आपल्या उद्बोधनला मायरवाडीमध्ये जिथं माताजी राहत असत तिथे काही मूर्ती वगैरे नव्हती, तिथे फोटो होता. अजूनही फोटोच आहे तिथे. तर त्या फोटोतून येतं, त्याला स्पर्श करतं आणि त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही प्रसाद देता तर ते ग्रहण करतं काय. हां, ग्रहण करतं. फोटो आणि मूर्ती मनुष्य वेगळं नाही आहे, एकच आहे, पण ती बघण्याची दृष्टी हवी नाही. ती त्या हलदारीमध्ये नव्हती. त्याला ते शास्त्र शिकवलं आहे, पण शास्त्राचा अर्थ कसा करायचा त्याला कळलं नाही. कधी कधी असं तार्किकपणा वाढतो जास्ती. तो तार्किकपणा कधी कधी आपल्याला चुकीच्या मार्गाने घेऊन जातो. तर हा कृष्णकिशोर मला अरे माहीत नाही काय की चिन्मय आहे सगळं. भक्ताचा देह हा आहे ना, अनित्यम सुखम लोकम. जरी हे जीवन अनित्य असलं, पण जर तुम्ही चैतन्याचं चिंतन, नित्याचं चिंतन केलं तर मनुष्य चिरंजीवी होतो. कारण देवाचं आहे ते. म्हणून सुखेन ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते प्राप्नोती. त्याला प्राप्त होतो अत्यंतम सुखम. सुखाची निरतिशय सुख. गीतेमध्ये सुखाचे बरेचसे आहे. अक्षयम सुखम अश्नुते असं म्हटलं आहे. ज्याला क्षय नाही असं सुख, असा आनंद नी अश्नुते. अत्यंत त्याला वर्णन नाही करता येत. म्हणून ते याच्यामध्ये म्हटलं आहे 6व्या अध्यायामध्ये ध्यानयोगामध्ये की किती दुःख गुरुणापि विचाल्यते. अति दुःख झालं तरी तो विचलित होत नाही. श्रीरामकृष्णांना गळ्याचा आजार झाला होता कॅन्सरनी. अति दुःख, ते वर्णन आहे त्याचं. दगडाला पाझर फुटेल असं म्हटलं दुःख, अति दुःख आहे. पण आता विसरून गेलो आहे मी असं ते म्हणतात, आहे की नाही. आता मला हसू येते असं म्हणतात ते की नाही. ती योग्याची अवस्था आहे, ध्यानाची अवस्था आहे. म्हणून इथे ते शरीर, मग त्याच्या हाडांना पण किंमत असते. ते रेलिक्स असतात. बुद्धाच्या दातावर स्तूप उभारले गेले की नाही. कारण काय, ते सगळं चिन्मय असतं. त्याला रेलिक्स म्हणतात, अवशेष म्हणतात, देहावशेष म्हणतात की नाही. देह नष्ट झाल्यानंतरसुद्धा त्याची किंमत असते नाही. ते माताजीने म्हटलं आहे की ते जेव्हा त्रिवेणीमध्ये माताजींनी ठाकूरांचे काही देहावशेष ते त्यांनी विसर्जित केले नावेत बसून
त्रिवेणी संगम तुम्हाला माहिती आहे अलाहाबादचा, त्याला प्रयागराज म्हणतात. तिथे केल्यानंतर त्यांनी म्हटलं आहे की मी हातात घेतल्यानंतर ते लाट आली एक मोठीशी, माझ्या हातातून घेऊन टाकलं त्याने, असं त्याचं वर्णन आहे. त्यांनी म्हणजे त्या त्रिवेणीला ते त्यांनी स्वतः स्वीकारलं आहे, टाकलं नाही, टाकण्याच्या आधी ते स्वतः स्वीकारलेलं आहे. कारण काय, ते चिन्मय तत्वाचे अवशेष आहे. आणि त्यामुळे हा जो भेद आहे आपल्याला करता आला पाहिजे. जितकं आपण करू शकू तितकं आपण त्या असतत्वाकडे आपली वाटचाल होईल. असतो मा सद्गमय, आणि असताकडून सताकडे जाऊ आपण. असत म्हणजे हे सगळं जग जे आपल्याला दिसते ते सत वाटतं आहे, सत नाही आहे. पण आपण सताकडे जाऊ काय, जिथे ते चिरंतन निरंतर सनातन, त्याला सनातन तत्व म्हटलं, गीतेत ते म्हटलं आहे. नाही, ते सनातनाकडे जाऊ जे कधीच म्हणजे ते अनंत आहे, नित्य आहे आणि शाश्वत आहे. अशा तत्वाकडे आपली वाटचाल होईल. आणि याच्यामध्ये मग तुम्हाला एकदा असला अनुमादो मग कळेल, आणि घडलंही तसंच. हे याचं वर्णन आहे कृष्णकिशोरचं. त्यालाही प्रेमोन्माद झाला. इथे एक शब्द आहे, उन्माद हा वेड्याप्रमाणे झाला, वेडेपणा म्हणतात आहे की नाही. हा रोग पण आहे, उन्माद हा रोग पण आहे, त्याला म्हणतात. त्याला उन्माद झाला आणि त्यावेळी तो सारखा ओम ओम म्हणे आणि एका खोलीत चुप बसून नाही. साऱ्यांना म्हटलं की याचं डोकं फिरलं आहे, म्हणून त्यांनी वैद्य बोलवला, नाटाकाळचा राम वैद्य वगैरे. कृष्णकिशोर त्याला म्हणाला, अहो मला आराम पडेल असं करा, आपण सांभाळा हां की नाही. तुम्ही आले बरं झालं, तुम्हाला वाटतं की मला काहीतरी गडबड झाली आहे डोक्यामध्ये, मेंदूमध्ये आहे की नाही. उपचार करा, आपण असं करा उपचार की माझं जे तुम्हाला जे वाटतं ते निघून जाईल. नाही, माझ्या ओंकाराला जेणेकरून आराम न पडो त्याबरोबरच आहे की नाही. असं नको व्हायला की ते माझा तुमच्या रोग बरा करण्याबरोबर माझा तो भाव पण तो पण चालला गेला. अर्थात तो काही आजार नाही आहे, आजार असतो, खरा खरा आजार असतो. माणसं अगदी वेळासारखं अनावरून जातात, इतका मेंदूचा आजार असतो, पण हा आजार नाही आहे. हां, तर हे एक दिवस त्याला जाऊन बघितलं, स्वारी तळहातावर गाळ ठेवून बसले. मी विचारलं, काय हो कसली चिंता. तो मला टॅक्सवाला आला होता, जरा त्याच फिक्रीत आहे, पैसे दिले नाही तर ताट वाट्या विकून वसूल करील म्हणून धमकावून गेला आहे तो. संसारामध्ये काही ना काही अशा खटखट येतात, तर ती अशी क्रायसिस येतात की नाही. तसं ते तो भक्त झाला तरी त्याला हे वर्णन आहे. म्हणून आपण बघतो येते की प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे काहीतरी क्रायसिस, रामाच्या जीवनामध्ये आले किती क्रायसिस आले, पांडवांच्या जीवनामध्ये किती क्रायसिस आले, किती असे अटीतटीचे प्रसंग आले. त्यावेळी कसे वागलेत तो धमकावून गेला आहे. त्यावर मी म्हणालो, बघा आता श्रीरामकृष्ण कसे म्हणतात, श्रीरामकृष्ण कशाकडे बघतात ते म्हणतात, तर मग त्याची एवढी खंत, एवढी काळजी कशाला करता. जाईना का भांडीकंडी घेऊन हातपाय बांधून नेई ना, तुम्हाला तर घेऊन जाऊ शकणार नाही. आता जरा खूपच जरा जास्त झालं आहे. हां, श्रीरामकृष्णांनी म्हटलं ठीक आहे. ते काय म्हणतात आणखी, ते म्हणतात तुम्हाला तर घेऊन जाऊ शकत नाही, तुम्ही तर ख स्वरूप नरेंद्रवर हसतात. ख म्हणजे आकाश. आकाश हे अनंताचं प्रतीक आहे, अनंत तत्वाचं प्रतीक आहे. त्याला सीमा नाही, असीम असतं. आकाश हे असीम असतं की नाही. आकाश म्हणजे हे आपण बघतो ते नाही, निळं आकाश नाही आहे. आकाश म्हणजे स्पेस आहे की नाही, ती असीम असते की नाही. आपण त्याला स्काय म्हणतो ते नाही, स्पेस. स्काय नाही, स्पेस. स्पेस हे असीम असतं, त्याला सीमाच नसतात. तसंच ब्रह्म हे असीम आहे. तुम्ही तर ब्रह्मस्वरूपात, तुम्ही म्हणता नेहमी म्हणता मी ख आहे, मग तुम्हाला काय बांधून नेईल काय. म्हणजे अशा अवस्थेतसुद्धा त्याच्या मनाला वर नेतात. कृष्णकिशोर म्हणत असे, मी आकाशवत अध्यात्म रामायणाची पारायण वगैरे करी की नाही इत्यादी. आता हे 4 आहेत लोक, ते की चिंतन करत आहेत देवाचं किंवा नाही करत आहे, पण तो उन्माद आहे. आता हे 4 लोकांची नावं दिली इथे, आपण आज जमणार नाही. यतींद्र ठाकूर आहे, नंतर सौरेंद्र ठाकूर आहे, मुखर्जी, जय मुखर्जी आणि राणी रासमणी वगैरे. आपण राणी रासमणी गेल्या वेळी बघितलं होतं मी. आता श्रीरामकृष्णांचं ते आणि हलधारी आपले कृष्णकिशोर म्हणजे कसे देवाच्या भावामध्ये चिंतनामध्ये बऱ्यापैकी, रामकृष्णांचा प्रश्नच नाही आहे, ते तर काही त्यांना जगबी काही माहीतच नाही आहे.
ते म्हणतात घेऊन जाणं तुमचं वगैरे, असं कोणी बोलतं काय कधी? आहे की नाही? हे काय बोलणं झालं काय की तुम्हाला घेऊन जाणं, त्यात काय बिघडलं आहे? पण ते रामकृष्ण बोलू शकतात तसं, आहे की नाही? आणि त्या बोलण्याला पण अर्थ आहे. तसं काय झालं नाही नंतर, देवाची इच्छा तसं काय होत नाही. परंतु बघण्याची दृष्टी नाही. श्रीरामकृष्णांना कळतं की सगळं जे विश्व आहे, हे जग आहे, हे काय आहे? सर्वलोक महेश्वरम. नाही, प्रत्येक गोष्ट देवाच्या नियंत्रणाखाली आहे. नाही, त्यामुळे भक्ताचं जीवनसुद्धा देवाच्या नियंत्रणाखाली आहे. सगळ्यांचं देव नियंत्रणाखाली आहे. नाही, प्रत्येक, जसं आपण म्हणतो ना, देशाचं संविधान प्रत्येकावर लागू होतं. नाही, प्रत्येक त्याच्या संविधानाच्या आधिपत्याखाली असतो. तसं प्रत्येकजण देवाच्या आधिपत्याखाली आहे. कोणी त्याच्या बाहेर नाही आहे. त्यामुळे तो सगळ्यांची काळजी घेत असतो. स्वामींनी म्हटलं कर्म, एक चिमणी जरी मरून पडली तिच्याकडे सुद्धा भगवंताचं लक्ष असतं. ती जरा तिला काही झालं असेल म्हणून त्याच्या दृष्टीतून काहीच बाध होत नाही आहे. परंतु हा झाला खूप वरची बाब झाली. आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपण विसरून जातो ते, की नाही, की आपल्याला ईश्वर आपला सांभाळ करतो आहे. आपला ईश्वर आहे, पुढे आहे, मागे आहे, इकडे आहे, तिकडे आहे, वर आहे, खाली आहे की नाही, आपण विसरून जातो. विसरून तर आपल्याला माहीतच नाही. आणि थोडंफार ऐकलं असलं माहीत तरी विसरून जातो. विसरायला किती वेळ लागतो? काही वेळ लागत नाही, की नाही. म्हणून अर्जुन 11व्या अध्यायामध्ये नमस्कार करताना नम पुरस्ताद अथ पृष्ठतस्ते, तुला समोर नमस्कार करतो, इकडे करतो, तिकडे करतो, तिकडे करतो, वरती करतो, पुन्हा पुन्हा भूयोपी नमोस्तमोस्ते, तुला आणखी नमस्कार करतो, आणखी नमस्कार करतो, आणखी नमस्कार करतो. किती नमस्कार करणार? एकच नम कितीला म्हणणार? पण ते म्हटलेलं आहे. याचं कारण त्याला सगळीकडे काय देत आहे? भगवंत दिसतो. मग त्याला विश्वरूप दर्शन म्हटलं आहे, की नाही. भगवंत आहे विश्वरूपात आहे, तसं त्याला ते दिसलं आहे. पण इथे जे आहेत हे आहेत भगवंताचं चिंतन करतो आहे नाही, आणि वगैरे वगैरे. आपण पुढे बघू माणसाचं कर्तव्य काय वगैरे, हे नंतर थोडंसं विस्तारणीत बघण्यासारखं आहे. पण आपण पुढच्या जयमुखी जप करतो आहे, पण मन भटकतं आहे भलतीचकडे. आता तसंच होणार सगळ्यांचं. आपलं तेच होतं आहे, जप करतो आहे, किती वेळ, थोडंसुद्धा वेळ राहू शकत नाही. मग तसाच जवळ गेलो आणि 2 ठेवून दिल्या त्याच्या श्रीमुखात, आहे की नाही. आपल्या 2 ठेवून दिल्या तर बरं होईल आपले, आहे की नाही. श्रीमुखात जर आपल्या जर श्रीमुख म्हटलं आहे, थोबडात म्हटलं नाही, आहे की नाही. आपले थोबडात 2-4 ठेवून दिल्या तर बरं होईल जरा, आहे की नाही. आपण पण थोडे ताळ्यावर येऊ. तर असं ते म्हणतात, आहे की नाही. आता हे आपल्याकडे जर आपलं जर अहंकार जर असेल तर तुम्ही आम्हाला थोबडात ठेवणार, तुम्ही कोण? असा प्रश्न स्वाभाविक मनात येईल, आहे की नाही. पण जर अहंकार नसेल, व्हावे लहानाहुनी लहान असेल, आपला अहंकार आणखी कमी केला, आणखी कमी केला, तर मग आपल्याला त्याचं महत्त्व कळेल, की नाही. राणी रासमला रामकृष्णाने 2 ठेवून दिला, की नाही. तेव्हा त्याचं महत्त्व कळेल की आपल्याला सतत जागवणं आवश्यक आहे, जागवणं आवश्यक आहे, की नाही. ते आपल्या हिताचं आहे. म्हणून जे परमतत्व आहे, जे सर्वव्यापी परमतत्व आहे, वेळोवेळी आपल्याला जागं करण्याचा प्रयत्न करते. आपल्याला कळलं तर ठीक, की नाही. कळलं तर आपल्याला कळेल की अरे हे आपल्यासाठी आपल्याला उपकार आहेत, ते आपला काही अपमान नाही आहे, तर ते आपला उपकार आहे. कारण काय, त्याने आपण जागं होऊ, चैतन्यात जागं होऊ. आपण आज अचैतन्यात जागो, आपण जागं होऊ. आणि आपण आज जसे याने उन्मत्त झालेलो आहोत, विषयाची उन्मत्त आहे, ती ह्याची येईल आहे, भगवंताची प्राप्ती व्हावी असा आग्रह होईल. आपला आग्रह आज विरुद्ध दिशेने चाललो आहे, तशा प्रकारचा आग्रह होईल आहे. तर ह्या ज्या सगळ्या संकल्पना आहेत, ज्या आपल्याला भगवद्गीतेत आणि वचनामध्ये आढळतात, त्याचं सगळ्याचं मर्म आणि हे म्हणजे की आपण त्याच्याशी जोडून घ्या, स्वतःला त्या परमतत्वाशी जोडून घ्या. विविध प्रकारे जोडून घेता येतं. जितकं आपण करू तितकं बरं. तेवढ्यापुरतं का होईना जप ध्यान त्याचाच एक भाग असतो. तेवढ्यापुरतं काय होईना आपण त्या परमतत्वाशी जोडले जातो. हळूहळू तो आपला संस्कार बनतो. मग इतर वेळी जरी आपण जगाशी जोडले असतो, मायेशी जोडले असलो, तरी ते आपल्याला त्याचं स्मरण राहतं, भगवंताचं स्मरण राहतं. असो, पुढचा विषय आपण येणाऱ्या वारी प्रवचनात करूया.
ॐ निरञ्जनं नित्यमनन्तरूपं भक्तानुकम्पाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिः ॐ तत्सत्। श्रीरामकृष्णार्पणमस्तु।